कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे नामनिर्देशन पत्र व आचारसंहितेची मुख्याधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जगताप यांनी सांगितली। सविस्तर माहिती। कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन पत्र ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 10 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। त्यानंतर सर्व फॉर्म जमा होतील। त्या सर्वांची छाननी दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी होणार आहे। ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरत असताना नागरिकांनी आपली सर्व माहिती एकत्रित करून तहसील कार्यालय या ठिकाणी आपल्या अर्जासोबत शपथपत्रासह तहसील कार्यालयामध्ये विहित वेळेत दाखल करण्याची काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आयोगाने ज्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील। त्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून त्याच्यावरती सह्या घेऊन तहसील कार्यालय ते सादर करायचे आहे, अशी माहिती व याबद्दल अधिक सविस्तर माहिती सुहास जगताप मुख्य अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कोपरगाव यांनी दिली आहे। SD न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरण्याची जी मुदत आहे ती दिनांक 10 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। यानंतर जे सर्व फॉर्म जमा होतील त्या सर्वांची छाननी दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय या ठिकाणी होणार आहे। ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरत असताना नागरिकांनी आपली जी सर्व माहिती आहे ती माहिती एकत्रित करून या ठिकाणी आपल्या अर्जासोबत शपथपत्रासह या कार्यालयामध्ये विहित वेळेत दाखल करण्याची काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आयोगाने ज्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील। त्या ऑनलाईन अर्जाची एक प्रिंट काढून त्याच्यावरती सह्या घेऊन या ठिकाणी सादर करायचे आहेत। जे राष्ट्रीयकृत नोंदणीकृत पक्ष आहेत या पक्षांसाठी एक सूचक आहे आणि अपक्ष जे आहेत त्यांच्यासाठी 5 सूचक आवश्यक आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी तो फॉर्म तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर तपासून त्याचप्रमाणे या ठिकाणी जे अनामत रक्कम आहे, जी अनामत रक्कम 2000 रुपये या ठिकाणी सर्वसाधारणसाठी आहे आणि जे प्रभाग आरक्षित झालेले आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये प्रवर्ग नगरपालिकेसाठी अनामत रक्कम आहे। या अनामत रकमेची पावतीसुद्धा जोडणं आवश्यक राहील। त्याचप्रमाणे या ठिकाणी आचारसंहिता 4 नोव्हेंबरपासून लागू झालेले सर्व नागरिक, राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं आहे आणि जेणेकरून अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये, स्वच्छ पारदर्शक वातावरणामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका पार पडतील।